दरम्यान भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक कधी होईल याबद्दलही अजून संभ्रम कायम आहे। अजूनही आमदारांना बैठक कधी होईल याचा कोणताही निरोप गेलेला नाहीये। शपथविधी 5 डिसेंबरला होईल हे जवळपास निश्चित झालंय, पण विधिमंडळ पक्षाची बैठक आज किंवा उद्या होईल अशी शक्यताच वर्तवली जाते। अजूनही आमदारांना निरोप न गेल्यामुळे बरेचसे आमदार मतदारसंघातच आहेत, त्यामुळे विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारनंतरच होण्याची शक्यता जास्त आहे। तर विधिमंडळ पक्षाची बैठक होणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्यानंतर विधिमंडळ नेता निवडला जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे। आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्या सोबत या क्षणी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करून याबद्दल माहिती घेऊया। विधिमंडळ पक्ष नेता कधी ठरणार, सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे रजत। नक्कीच पूर्वी जी एक प्रक्रिया सरकार स्थापन करण्यासाठी करावी लागते, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाने आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं एक पहिली प्रक्रिया असते, पहिली पायरी असते। मात्र महायुतीच्या मित्रपक्षांनी जरी आपले गटनेते निवडले असले तरी भाजपचा गटनेता विधिमंडळ पक्षाचा नेता कोण राहणार ते त्यांची निवड अद्याप झालेली नाही आहे। त्यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे की भाजपची विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा पार पडणार आहे। 2 दिवसापूर्वी प्रदेश भाजपने सर्व आमदारांची एक ऑनलाईन बैठक घेतली होती अशी माहिती मिळत आहे आणि त्या बैठकीमध्ये 5 तारखेला महायुती सरकारचा शपथविधी होईल हे सांगितलं गेलं होतं। सोबतच 2 किंवा 3 तारखेला विधिमंडळ पक्षाची बैठक होईल हेही सांगण्यात आलेलं होतं। मात्र अद्यापपर्यंत आमदारांना त्या संदर्भातले निरोप गेलेले नाहीये। साधारणपणे भाजपमध्ये महत्त्वाची बैठक होणार असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे पदाधिकारी किंबहुना जे आमदार येतात त्यांना किमान 1 दिवस आधी निरोप दिला जातं। या क्षणापर्यंत भाजपच्या आमदारांना विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा होणार आहे याचे निरोप गेलेले नाहीये। त्यामुळे दाट शक्यता आहे की ती बैठक आज होणार नाही आणि ती उद्या होणार। मात्र बैठक होण्यासाठी आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा होणे किंबहुना ते जाहीर होणे। मात्र अद्यापपर्यंत महाराष्ट्राच्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रातून कोणते नेते निरीक्षक म्हणून येतील याची घोषणा केंद्राकडून करण्यात आलेली नाहीये, केंद्रीय भाजपकडून करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे त्या संदर्भातही आता प्रश्न उपस्थित होत आहे की निरीक्षकांच्या नावांची घोषणा केव्हा होईल, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख केव्हा निश्चित होईल आणि आमदारांना निरोप केव्हा जातील। पूर्वी धन्यवाद वसिष्ठ आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीतच एक मोठी प्रक्रिया बाकी आहे, अजून निरीक्षक महाराष्ट्रात येणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर ही बैठक पार पडेल असं आपल्याला कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।